नमस्कार, वेलकम, स्वागतम. मी रवी जगताप स्वागत करतो तुमचं लर्न विथ आर एस या यूट्यूब चॅनलवर. आता आपण गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जसं की टास्क दिला होता, त्यानंतर होमवर्क दिला होता आणि काही नावंही सांगितली होती. ठीक आहे, असो. आता यामध्ये मी तुम्हाला शहरांची आणि गावांची नावं याची स्पेलिंग शिकवणार आहे. तर काळजीपूर्वक बघा. यामध्ये मी तुम्हाला काही टास्क देणार आहे, होमवर्क देणार आहे. ते तुम्ही कंप्लीट करून कमेंटमध्ये कळवायचं आहे. तर सुरू करू आजच्या व्हिडिओला. जास्त वेळ न घेता याची मी स्पेलिंग तुम्हाला सांगणार आहे, शिकवणार आहे आणि शेवटला टास्कही देणार आहे. चला तर मग चालू करू आजच्या व्हिडिओला. ओके. तर बघा, पहिलं शहर मी घेतलेलं आहे कोणतं? पुणे. असो, जे ज्या जिल्ह्यात राहतात तिथेच राहा, काळजी करायचे कारण नाही. ज्या जिल्ह्याचं याच्यात नाव नाही त्यांनी काळजी करायचे कारण नाही. कमेंटमध्ये कळवा तुमच्या तालुक्याचं नाव, आम्ही तो जिल्हा घेण्याचा प्रयत्न करू. ओके, असो. चला बघा, आता मी पहिल्या शहरमध्ये घेतलं आहे पुणे. आता याची स्पेलिंग बघा, PUNE, पुणे. आलं लक्षात? PUNE, पुणे. अशा पद्धतीने स्पेलिंग बघा. आता पुढचं शहर कोणतं आहे? नाशिक. याची स्पेलिंग लिहितो मी, NASHIK. ओके, आलं लक्षात? नाशिक. स्पेलिंग पहा, सराव करा, लिहून घ्या वाटलं तर. आणि हो, राहिलेल्या जिल्ह्यांचं कमेंटमध्ये कळवायचंच आहे तुम्हाला, ते मी पुढे सांगतो. ओके. पुढचं शहर आहे कोणतं? सोलापूर. अगदी बरोबर. सॉरी, सोलापूर. ओके, बघा, SOLAPUR, सोलापूर अशी याची स्पेलिंग बनते. तर बघा, आता आपण जळगावची बनवूया. ओके, बघा, जेला काय येतं? JAL. बघा, जळ आणि गाव, GAON, जळगाव. आलं लक्षात? अशा पद्धतीने बघा. 14 खडीमध्ये कसं मी शिकवलंय, सांगितलंय त्या पद्धतीने मुलांची नावं, मुलींची नावं, गावांची नावं, शहरांची नावं, आडनावं यांना आपण 12 खडीनुसार, मॅक्झिमम शब्द 12 खडीनुसार बनतात. त्यामुळे ते लक्ष द्या. 14 खडीचा सराव तुम्ही नक्कीच केला असेल. हो, मला माहिती, मला विश्वास आहे तुमच्यावरती. ओके, आता आपण परभणीची बनवूयात. बघा, पला काय येतं? PAR, रला. ओके, परभणी. बघा, NI. ओके. आता आयच का दुसरी वेलांटी असू नये, कारण हे असंच आहे. ठीक आहे, काही असतं, मी तुम्हाला सांगितलं अपवादात्मक शब्द असतात, तुम्ही जेणेकरून वाचन करा, तुमच्या लक्षात येईल. इथे आयच का. ओके. चला ठीक आहे, आता पुढे जाऊ आपण. जालना. बघा, जालना, JALANA, जालना. आलं लक्षात? लक्ष करा. बघा, जला JA, लला LA आणि नाला NA. इथं ए का, तर इथं का ना, असं आपण पहिल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही सराव केलाच असेल नक्कीच. ओके. आता धुळे. बघा, ध, मग उकारे दु आणि LE, धुळे. अशा पद्धतीने स्पेलिंग बनवायची, धुळे. ठीक आहे. आता बघा, पुढचं शहर कोणतं आहे? लातूर. बघा, लातूरची स्पेलिंग बनवतो मी, ला L आणि ला तूर, LATUR, लातूर. ठीक आहे, लातूर. हे अशा पद्धतीने आपण जे शहरांचे नाव आहेत त्यांची स्पेलिंग बनवलेली आहे. तर आता मी पुढं काय केलेलं आहे? गावं घेतली. बरोबर आहे. बघा, हे जे गावं आहेत, आता हे आपण मुद्दाम तुम्हाला समजण्यासाठी काही खेडेगावांची नावं घेतलेली आहेत. तर याची स्पेलिंग कशी बनते हे लक्ष करा. आता मी तुम्हाला सांगितलं, याच्यामध्ये जे काही जिल्हे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यातल्या तालुक्यामधील जे काही आपले विद्यार्थी आहेत त्यांनी कमेंटमध्ये कळवायचं आहे तुमचा तालुका. ते जिल्हे आपण पुढे घेऊयात व्हिडिओमध्ये. ठीक आहे, काळजी करायचं कारण नाही. ओके. आता बघा, आता हिवरा एक गाव आहे, त्याच्यामध्ये HIWRA, हिवरा. बघ, ए का, तर कान, हिवरा. अशा पद्धतीने इथं तुम्ही व्ही वापरू शकता, काही अडचण नाही. पण जनरली आपण W लिहितो. ठीक आहे, व्ही लिहिलं तरी चुकत नाही असं. ठीक आहे. बघा, आता पानगाव, PANGAON, पानगाव. ठीक आहे. ओके, बघा, पानगाव.
PANGAON. आता गाव, गाव नंतर सर तुम्ही म्हणता सर एन कसं काय, तर आहेत काही काही GAV पण लिहितात, पण मोजकेच असे जे अपवादात्मक, ऑप्शनल म्हणतो ना आपण इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये अपवादात्मक, असे काही असतात. आता उदाहरण सांगायचं झालं तर इथं जागा नाही, मी एका याचं नाव लिहितो बघा. बघा याची स्पेलिंग अशी बनते. ओके, तर कमेंटमध्ये याचं मराठी काय नाव आहे हे तुम्ही मला कळवायचं. हा तुमच्यासाठी टास्क चालू व्हिडिओमध्ये. चला, पण असो, गावची स्पेलिंग जनरली अशीच लिहितात, मॅक्झिमम जास्तीत जास्त प्रमाणात अशी वापरतात. तर या गावाला अशी स्पेलिंग आहे. हे कोणतं गाव आहे ते मराठीत लिहायचे तुम्ही. असो, आपलं हा कंटेंट इंग्लिशमधला जरी असला तरी हे इंग्लिशमध्ये दिलेलं त्याचं मराठी कन्वर्ट करून पाठवा. हा टास्क करायचा. ठीक आहे, असो. आता पुढं बघा. आता वडगाव, PADAGAON, वडगाव. आलं लक्षात? बघा वडगाव, वडगावची स्पेलिंग बघा कशी आहे, VADAGAON, वडगाव. आलं मी म्हटलं तुम्हाला GAON, गाव असंच जनरली वापरतात. बघा मी मुद्दाम त्यासाठी तुम्हाला सरावासाठी तुमच्या मी गाव 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 घेतलेले, जेणेकरून तुमच्या परफेक्ट परमनंट मेमरीत बसावी स्पेलिंग. ओके, चला. तळेगाव, मग TALE, तळेगाव. लक्षात बघा, तळेगाव अशा पद्धतीने स्पेलिंग बनते. कशाची? तळेगावची. वडगावची बघा VADAGAON असं. असो, आता मी पुढचे गाव घेतलेले जातेगाव, जातेगाव. स्पेलिंग कडे लक्ष द्या, अजिबात काळजी करायची कारण नाही, कारण असे बरेच गाव आहेत जेथे तुम्हाला स्पेलिंग बनवून पाठवायचे आहे ज्या गावांची. ओके, आता बघा आंबेगाव. आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी अनुस्वार घेतला होता, त्याच्यामध्ये नाकातून उच्चार नचा येत होता. ठीक आहे, त्या आला असेल लक्षात. ठीक आहे, आता इथं या अनुसारचा उच्चार म होतो. बघा, सराव करा. आंबेगाव, बघा नाकातून कशा सराव येत आहे, म्हणजे उच्चार येत आहे मचा. हे अनुसार त्याचा व्हिडिओ मी देणारच आहे तुम्हाला, शिकवणारच आहे. पण असो, ठीक आहे. आता मग नाकातून मचा उच्चार होतोय, मला काय येत आहे, नियम येत आहे. बरोबर, हुशार आहात. बघा आंबेगाव, आंबेगाव. बघा म आलं, मला यम. ठीक आहे, आपण न वापरलं होतं कशामुळं, नचा उच्चार नाकातून येत होता म्हणून, कशाचा, अनुस्वारचा. ठीक आहे, असो. असे शब्द तुम्हाला पुढं शिकायला भेटणारच आहे. तर बघा पुढचं आहे मालगाव, MALAGAON, मालगाव. ठीक आहे, इथं तुम्ही हे लिहिलं तरी चालतं आणि नाही लिहिलं तरीही चालतं. ठीक आहे, तुम्ही हे म्हणजे विदाऊट याचंही लिहू शकता आणि इथं हे वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण असो, मी अशा पद्धतीने स्पेलिंग लिहिलेली आहे, तर तुम्ही सराव करा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आता पुढचं बोरगाव. बघा बोरगाव, BORGAON, बोरगाव. ओके, आलं लक्षात? अशा पद्धतीनं. तर या व्हिडिओमध्ये या शहर आणि गावांच्या याच्यामध्ये जी स्पेलिंग आहे त्याची सराव करायचा आहे. ओके, आणि वाचन करायचं आहे. राहिलेले असे बरेच. आता तुम्हाला एक टास्क कोणता दिला मी, हा तर दिलाच आहे. ओके, हे मराठी तर पाठवायचं आहे, पण तुम्हाला कमेंटमध्ये कमीत कमी गावला अशी स्पेलिंग येणार आहे आणि गावला अशी स्पेलिंग लिहिणारे वापरणारे शब्द जे आहेत, हे 10 शब्द म्हणजे गाव GAON, गावला ही स्पेलिंग वापरणारे 10 असे गावांची स्पेलिंग आणि मराठी नावं तेही पाठवायचे. आणि GAV वापरणारे 5 शहरांची किंवा गावांची, शहरही असलं तरी चालेल आणि गाव असलं तरी चालेल, पण गाव शेवटला गाव असं वापरलं पाहिजे. पण स्पेलिंग ही आली पाहिजे. असे 5 जे शहर असतील त्यांची नावं मराठी इंग्लिशमध्ये आणि 10 GAON स्पेलिंग येणारे 10 गावांची नावं तुम्हाला कमेंटमध्ये पाठवायची आहे. ओके, ठीक आहे. तर आता पुढे बघा
शहर जसं मी सांगितलं आपण आणखीन पुढं व्हिडिओमध्ये शिकवणारच आहोत, पण सध्या यावरून तुम्ही सराव करा, प्रॅक्टिस करा, दिलेला टास्क पूर्ण करा. आता या व्हिडिओमध्ये आपण काही आडनावं पाहू, जेणेकरून मी तुम्हाला म्हटलं होतं मुलांची नावं, मुलींची नावं, गावांची नावं, शहरांची नावं, आडनावं यांना मॅक्झिमम 14 खडी 12 खडी जे आपण म्हणतो ना, 14 खडी 12 खडी मूळाक्षरे, स्वर, व्यंजन हे वापरून बनवतात. मॅक्झिमम जास्तीत जास्त त्यानुसार बनवतो. आणि इंग्लिश वर्ड जे असतात त्याचा उच्चार वेगळा असतो, त्याची पद्धत वेगळी असते. ते तुम्हाला मी व्हिडिओ पुढे शिकवणारच आहे, इंग्लिश आणि मराठी शब्दातला फरक. पण सध्या तर या व्हिडिओमध्ये मी आता राहिलेले जे आडनाव आहेत आपण ते पूर्ण करूया. चला सुरू करू आपण आता आडनावांची स्पेलिंग शिकायला. ओके, बघा तर मी काही आडनावं लिहिलेले आहेत. असो, ज्याचे नाहीत त्यांना अजिबात काळजी करायची नाही. कमेंटमध्ये तुमची स्पेलिंग मला पाठवा, आपण ते घेऊ. तर सध्या तर पहा आपण शिकवत आहोत, लक्ष द्या. आता इथं काही आडनावं लिहिलेले मी त्याची स्पेलिंग बनवणार आहे. पहा कशा पद्धतीने बनवतो. मी तुम्हाला म्हटलंय 14 खडी 12 खडी जे आहे, वर्णमाला, स्वर, व्यंजन काय असेल हे सगळे जे काय आहे अक्षरं ते आपण इथं वापरून बनवणार आहोत, पण इंग्लिशमध्ये. काय कारण आपलं इंग्लिशमध्ये चालू आहे. ठीक आहे, बघा पहिले काय गायकवाड. आता इथं तुम्ही म्हणता सर जीला तर का नाही, मग जी ए. ओके ठीक आहे, पण ह्या आडनावाला स्पेलिंग अशी बनते बघा, लक्षात. GAIKWAD गायकवाड. तर यामध्ये जे कोण दुसऱ्या पद्धतीने लिहित असेल, स्पेलिंग वापरत असेल, त्यांनी कमेंटमध्ये कळवायचे. आपण नक्कीच ते पाहणार आहोत, म्हणजे पाहू. ठीक आहे, तर गायकवाड मॅक्झिमम जनरली अशी स्पेलिंग लिहितात, वापरतात. आणि माझ्या वाचण्यात अशा पद्धतीची स्पेलिंग आतापर्यंत आलेली जास्त करून ना. ओके, तर बघा खडसे, खरं काय KHADESE खडसे. ठीक आहे, बघा खडसेची स्पेलिंग बघा कशी, KHADASE. आलं लक्षात, खडसे एक आडनाव आहे, त्याची स्पेलिंग पाहून घ्या. आता बघा पवार, PA पला आणि इथं WAR. आता जनरली मॅक्झिमम वाचण्यामध्ये तर PAWAR आलेले, ही काही जण वापरत असतील, असो, पण मॅक्झिमम अशा पद्धतीने पवारची स्पेलिंग लिहिली जाते. ठीक, वाचन ठेवा, वाचन करा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल कुठं कशा पद्धतीने स्पेलिंग लिहिली जाते, वापरली जाते. त्यासाठी काय गरजेचं आहे, वाचन. वाचाल तर वाचाल. आता बघा आगरकर, AGAR हे काय झालं, आगर कर, आगरकर. ठीक आहे, आगरकर. आलं लक्षात, ही एक आडनावाची स्पेलिंग आहे, हे तुम्ही लक्ष करा. आगरकर आपला फास्ट गोलंदाज जुना, तेव्हा तुम्हाला सराव झाला असेल मला माहिती. हे तुम्ही स्पेलिंग बरोबर तुमच्या लक्षात आली. काळे, जनरली काळे स्पेलिंग सोपी वाटते मुलांना. बघा KAE काळे, बरोबर. आता गरवारे, गरवारे बऱ्याच जणांना, बऱ्याच म्हणजे मॅक्झिमम तुम्ही स्पेलिंग वाचलीच असणार आहे, पाहिलीच असणार आहे आणि ऐकली असणार आहे. गरवारे खूप मोठं नाव आहे गरवारे, म्हणजे बऱ्याच ठिकाणी गरवारे हे तुम्ही नाव पाहिलं असेल असं मला वाटतं. असं देसाई, बघा देसाई, देसाई, देसाईची स्पेलिंग बघा आडनाव ई. असो, इथं पहिला असो किंवा दुसरा असो, जनरली मॅक्झिमम आय वापरतात शेवटला. त्यामुळं मी म्हटलं तुम्हाला 12 खडी 14 खडीनुसार, पण काही नावं अशी बनतात. जसं मी तुम्हाला म्हणलं होतं काही अपवादात्मक असतं त्याच्या पद्धतीनं, किंवा असंच जनरली असंच लिहिलं जातं. हे असंच का, तर हे असंच फुले. बघा आता फुलेला काय आहे, PHULE. आता बरेच जण काय करतात, FULE पण वापरतात. आलं लक्षात, फुले. तर हे चुकीचं आहे का, नाही. पण ते ज्यात मी म्हटलं ना, तुम्ही जर वाचन केलं तर तुमच्या लक्षात येईल की हे का आणि हे का आणि हे कुठे आणि कसं, हे ऑटोमॅटिक. त्याचे नियमही मी पुढे शिकवणारच आहे तुम्हाला, त्यामुळे काळजी करायचं काही कारण